महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो, पण महिन्याच्या अखेरीस पैसा कुठे जातो हे काहीच समजत नाही. तुमच्यासोबतही असे होते? तर आज आपण पाहूयात बजेटिंगचा 50-30-20 रूल. पैसा कंट्रोलमध्ये ठेवायचा सर्वात सोपा फॉर्म्युला. 50-30-20 म्हणजे तुमचं मंथली इन्कम हे 3 पार्टमध्ये डिवाइड करणं. पहिला पार्ट 50% नीड्स म्हणजे तुमच्या गरजा, जसे की घर भाडं, EMI, किराणा, मंथली बिल्स, पेट्रोल, मुलांची फी, म्हणजे जे खर्च टाळता येत नाही ते सर्व खर्च यामध्ये येतात. त्यानंतर 30% वॉन्ट्स म्हणजे तुमच्या इच्छा, जसे की बाहेर खाणं, OTT सबस्क्रिप्शन्स, शॉपिंग, ट्रिप्स किंवा नवीन मोबाईल घेणं. हे सर्व मजेसाठी आहे, पण या तुमच्या गरजा नाहीत. त्यानंतर 20% सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट, जसे की SIP, म्युच्युअल फंड, RD, PPF, इमर्जन्सी फंड. हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हेच तुमचं भविष्य ठरवतात. एक एक्झाम्पल पाहू. समजा तुमचा पगार हा 50,000 रुपये आहे, तर त्यातील 50% म्हणजे 25,000 रुपये हे तुमच्या गरजांकडे, 30% म्हणजे 15,000 रुपये तुमच्या इच्छांकडे आणि 20% म्हणजे 10,000 रुपये तुमच्या बचत आणि गुंतवणुकीकडे गेलेच पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार वाढल्यावरती तुमचा खर्च वाढवू नका, तर बचत वाढवा. आज जर तुम्ही 20% बचत करत असाल, तर पगार वाढल्यावरती 25 ते 30% बचत नेण्याचा प्रयत्न करा. यालाच म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन टाळणं. लक्षात ठेवा, पगार झाल्यावरती सर्वात आधी बचत करा आणि मग खर्च करा. आजपासूनच 50-30-20 रूल फॉलो करा आणि आर्थिक तणावापासून दूर राहा. अशाच सोप्या फायनान्शियल टिप्ससाठी माइंडफुल मराठीला फॉलो करायला विसरू नका.